गोठेघर पुलाखालील खड्डे तात्काळ भरा, अन्यथा खड्ड्यात बसून भजन आंदोलन करणार, वसंत पानसरे यांचा इशारा. शहापूर सापगाव मार्गावरील गोठेघर पुलाखाली मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालक व प्रवाशांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात, वाहतूक कोंडी आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र संबंधित प्रशासनाकडून या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत प्रहार सामाजिक संघटनेच्या वतीने शहापूर तहसीलदार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. प्रशासनाने 8 दिवसात योग्यरित्या खड्डे न भरल्यास बुधवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी गोठेघर पुलाखालील खड्ड्यात बसून प्रहार स्टाईलने भजन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. आज प्रहार सामाजिक संघटना शहापूर यांच्यातर्फे एक पोलीस स्टेशन आणि तहसीलदार यांना एक निवेदन देण्यात आले. निवेदनाचा विषय असा आहे, शहापूर सापगाव हा जो रस्ता आहे त्यामध्ये गोठेघर जो नॅशनल हायवेचा ब्रिज आहे त्या ब्रिज खाली खूप असे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. दररोज तिथे अनेक अपघात होत आहेत, अनेक दुचाकीस्वार पडत आहेत. तरी देखील प्रशासनाने अद्याप त्या ठिकाणी दुरुस्तीसाठी कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही. यासाठी आज आम्ही प्रहार सामाजिक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज एक निवेदन दिलेले आहे. जर 8 दिवसात ते खड्डे चांगल्या पद्धतीने बुजवून त्या ठिकाणी रहदारीसाठी चांगल्या पद्धतीने रस्ता करावा, यासाठी आम्ही नॅशनल प्राधिकरणाला एक आम्ही पत्राद्वारे कळवले आहे. येत्या 8 दिवसात जर त्यांनी चांगल्या पद्धतीने खड्डा बुजवून चांगला रस्ता केला नाही तर प्रहार सामाजिक संघटनेतर्फे येत्या 5 ऑगस्ट रोजी आम्ही खड्ड्यात बसून प्रहारतर्फे भजन आंदोलन करणार आहोत, जेणेकरून प्रशासनाला जाग येईल. यासाठी एकदम तीव्र असा भजन आंदोलन आम्ही छेडणार आहोत.